Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. So we see the next topic in this unit, that is next method of solution of homogeneous equations. Okay, आता homogeneous equations तुम्हाला माहिती आहे की ज्या इक्वेशन मधली सगळ्या फंक्शन्सची डिग्री काय असते, सेम असते. ओके, अशा टाइपचे खूप सारे एक्झाम्पल आपण यापूर्वी बघितलेले पण आहेत. So the equation pdx plus qdy plus rdz equal to 0 is called homogeneous equation of p, q, r are homogeneous functions of x, y, z of the same degree. बघा मी तुम्हाला सांगितलं की ज्यांची डिग्री सारखी आहे प्रत्येकाची ते काय असतील सगळे होमोजिनियस. ओके, सो देर आर टू मेथड्स. रूल नंबर फर्स्ट, आता ॲक्च्युअल एक्झाम्पलमध्ये ते समजून घेणारच आहोत आपण. Solution by using the integrating factor. So step 1, verify that given equation is integrable or not. म्हणजे मागच्या मेथडमध्ये जे कंडिशन ऑफ इंटिग्रेबिलिटी जी बघितली आपण किंवा कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस, ती सगळ्यात पहिली ते चेक करून घ्यायची, ते 6च्या 6 डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून. ओके, दॅट इज व्हेरिफिकेशन ऑफ द इक्वेशन इज इंटिग्रेबल ऑर नॉट. इव्हॅल्युएट px प्लस qy प्लस rz. ही व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची, px प्लस qy प्लस rz. इफ इट इज नॉट इक्वल टू 0, ही जर नॉन झिरो आली, देन त्या व्हॅल्यूला म्हणायचं रो इज इक्वल टू px प्लस qy प्लस rz, आणि 1 अपॉन रो जो असेल इज कॉल्ड ॲज अ इंटिग्रेटिंग फॅक्टर, अँड मल्टिप्लाय दॅट इंटिग्रेटिंग फॅक्टर, दॅट इज 1 अपॉन रो, टू द गिवन इक्वेशन. नाउ फाइंड डी रो, दॅट इज टोटल डिफरन्शियल ऑफ रो. ओके, फाइंड डी रो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रो, that is total differential of row. Write the equation of step 3 in the form by adding and subtracting. Write the equation of step 3 म्हणजे ही in the form by adding and subtracting d row. ओके, तर हे जे ॲक्च्युअल आहे हे आपण मेथडमध्ये बघूया, and integrate this we get the final solution of the equation. त्यानंतर दुसरी मेथड आहे, if px plus qy plus rz equal to 0, then the rule 1 fails and hence we apply this rule. पहिला रूल जर फेल झाला तो केव्हा फेल होतो, ही 0 येऊन जाते व्हॅल्यू, px plus qy plus rz ची व्हॅल्यू 0 येऊन जाते, कारण टी जर नॉन झिरो आली तर पुढे आपली ही रूल नंबर फर्स्ट जो आहे तो अप्लाय करता येतो. पण टी जर 0 आली बघा, त्यामुळे रूल नंबर फर्स्ट काय होतो तुमचा, फेल होतो. सो वी कॅन अप्लाय द सेकंड रूल. सो व्हेरीफाय द गिवन इक्वेशन इज इंटिग्रेबल, म्हणजे पहिली स्टेप सारखी आहे बघा, इथली पहिली आणि इथली पहिली. नंतर पुट x इक्वल टू ZU आणि y इक्वल टू ZV सच दॅट, या दोन व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायच्या, पुटअप कराव्या लागतील त्या. सच दॅट dx इक्वल टू u dz प्लस z du, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा dx आणि dyचा पण, dy इक्वल टू z dv प्लस v dz इंटू द इक्वेशन वन ऑफ द फॉलोइंग टू केसेस मे अराइज. हे केल्यानंतर या दोन केसपैकी एक केस येणार, इफ द कोएफिशियंट ऑफ dz इज 0. लक्षात येत आहे का, dz चा कोएफिशियंट जर 0 आला, वी हॅव एन इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ओनली u अँड v. dz चा कोएफिशियंट सगळे 0 आले म्हणजे सगळं इक्वेशन कशामध्ये उरेल, फक्त u आणि v मध्ये. सो विच कॅन बी इंटिग्रेटेड बाय रिग्रुपिंग द टर्म्स. त्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचं बाय रिग्रुपिंग द टर्म्स, म्हणजे u आणि v मधल्या टर्म्स एकत्र करायच्या, ग्रुपिंग करायचं त्याचं, आणि मग त्याला सॉल्व करायचं. आणि केस नंबर 2, इफ द कोएफिशियंट ऑफ dz इज नॉट 0, म्हणजे dz ला जे लागून कोएफिशियंट असतील ते जर नॉन झिरो आले, देन वी विल बी एबल टू सेपरेट द इक्वेशन इन टू फॉर्म. त्यानंतर काय करायचं, इक्वेशन सेपरेट करायचं इन टू द फॉर्म f ऑफ u कॉमा v du प्लस g ऑफ u कॉमा v dv अपॉन f ऑफ u कॉमा v प्लस dz अपॉन z इक्वल टू 0. आता ही टर्म पण आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. नंतर टेक रो इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही. रो या व्हॅल्यूला काय म्हणायचं, एफ ऑफ यू कॉमा व्ही, दॅट इज फंक्शन ऑफ यू कॉमा व्ही, अँड त्याचा काय काढायचा, डी रो म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ॲड अँड सबट्रॅक्ट डी रो टू द इक्वेशन ऑफ स्टेप 4 इथे, अँड रिअरेंज द टर्म अगेन अँड इंटिग्रेट. ओके, तर ॲक्च्युअल एक्झाम्पलमध्ये हे जास्त क्लॅरिफाय होईल. मेथड तर कधी विचारत नाही परीक्षेला, पण त्यातल्या त्यात मी थोडीशी एक्सप्लेन करून सांगितली की आपल्याला नक्की कोणत्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. सो एक्झाम्पल नंबर 1,
Solve the following homogeneous Pfaffian differential equation: z square dx plus z square minus 2iz dy plus 2y square minus yz minus xz dz equal to 0. So here p is your z square, q is your this, and r is your this. That is 2y square minus yz minus xz. Then the given equation is integrable. Since it is a homogeneous equation, का होमोजिनियस आहे चेक करायचं पहिले. याची डिग्री 2 आहे, याची पण डिग्री 2 आहे. इथं y ची 1 आणि z ची 1 आणि 1 2. याची पण 2, इथं y ची 1 z ची 1 म्हणजे 2, x ची 1 z ची 1 म्हणजे 1 आणि 1 2. गॉट इट. सो सगळ्यांच्या डिग्री काय इथे 2 आहेत. सो सिन्स इट इज अ होमोजिनियस इक्वेशन अँड px प्लस qy प्लस rz इक्वल टू 0 येतो. चेक करून बघा, p ला x ने, q ला y ने आणि r ला z ने, आणि सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती काय येते 0. सो वी टेक किंवा वी अप्लाय द रूल नंबर 2, कारण इथं व्हॅल्यू काय आली, ही 0 आली. सो मग काय घ्यायचं, x इक्वल टू ZU आणि y इक्वल टू ZV. तोच घेतला आहे बघा. नंतर dx आला मग तुमचा u इंटू v फॉर्मप्रमाणे, दॅट u इंटू dz प्लस z इंटू du. त्याचप्रमाणे dy आला v इंटू dz प्लस z इंटू dv. And put in the given equation, we get so we get z square into dx. dx ची व्हॅल्यू काय, ही टाकायची, u dz प्लस z du बघा, प्लस z स्क्वेअर मायनस 2 y म्हणजे vz इंटू z जसाच्या तसा. नंतर काय dy म्हणजे हा तुमचा v dz प्लस z dv प्लस y म्हणजे vz आहे. सो 2v स्क्वेअर z स्क्वेअर मायनस y म्हणजे vz आहे, सो vz इंटू हा इथला z, सो vz स्क्वेअर मायनस x म्हणजे uz आहे, सो uz इंटू हा z, सो uz स्क्वेअर dz इक्वल टू 0. गॉट इट. Now rearranging the terms and equation can be converted into u, v and z. आता आपल्याला u, v आणि z मध्ये हे ट्रान्सफॉर्म करायचं आहे. तर u म्हणजे z स्क्वेअर इंटू z, सो z क्यूब du, बाकी कुठेच u ची टर्म नाही. ओके. प्लस आता dv च्या टर्म कोणत्या कोणत्या ते बघूया आपण. du झालं, z dv बघा, त्याला कोणी मल्टिप्लाय केलं आहे, z स्क्वेअर मायनस 2v z स्क्वेअर बघा, प्लस उरलेले सगळे dz आहेत, z स्क्वेअर u dz म्हणून हा z स्क्वेअर u आला, प्लस vz स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर, कारण v इंटू v आहे हा v स्क्वेअर आणि हा इथला z स्क्वेअर, प्लस 2v स्क्वेअर z स्क्वेअर मायनस vz स्क्वेअर मायनस uz स्क्वेअर आणि त्याला सगळ्यांना कॉमन dz इक्वल टू 0. आता इथं बघा, हा कॅन्सल, प्लस vz स्क्वेअर हा कॅन्सल आणि z स्क्वेअर u हा प्लस मायनस कॅन्सल, म्हणजे हा 0 आला. मग उरतो कोण, फक्त z क्यूब du प्लस z स्क्वेअर मायनस 2vz स्क्वेअर इंटू z dv प्लस 0 dz इक्वल टू 0. आता यातनं पण काय केलं मी, z कॉमन काढला बाहेर, सॉरी z स्क्वेअर कॉमन काढला, सो z स्क्वेअर आणि हा z काय झाला, z क्यूब ब्रॅकेटमध्ये येणार 1 मायनस 2v, ती ही टर्म आहे. म्हणजे याच्यानंतर ॲक्च्युली फक्त ही उरलेली लिहायला पाहिजे होती, त्याने एका याच्यात दोघी स्टेप केलेल्या आहे. ओके. सो डिवायडिंग बाय z क्यूब, आता हायेस्ट पॉवरची टर्म कोणती आहे, सो z क्यूब, सो डिवायडेड बाय z क्यूब वी गेट द सोल्युशन दॅट इज du प्लस इथे पण z क्यूब कॅन्सल, 1 मायनस 2v dv इक्वल टू ही टर्म तर 0 आहे, 0 अपॉन z क्यूब म्हणजे 0च. अँड नाव इंटिग्रेटिंग, duचं इंटिग्रेशन u प्लस 1चं इंटिग्रेशन v मायनस 2 ॲज इट इज, vचं इंटिग्रेशन v स्क्वेअर बाय 2, तर तो 2 आणि हा 2 कॅन्सल, इक्वल टू c1. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ u अँड v, u इज युअर x अपॉन z अँड v इज युअर y अपॉन z, हे पाहिजे याच्यावरनं. ओके. So x upon z plus y upon z minus y upon z bracket square equal to c1.
सगळीकडे तुमचा झेड काय आहे, LCM आहे. सो एक्स प्लस वाय इंटू झेड मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू C1 झेड स्क्वेअर इक्वल टू C1 झेड स्क्वेअर. ओके, कारण झेड स्क्वेअर LCM आला, इथे झेडने इथे झेडने, म्हणून एक्स प्लस वाय इंटू झेड मायनस इथे 1ने वाय स्क्वेअर इंटू 1 वाय स्क्वेअर इक्वल टू पूर्ण अपॉन जो झेड स्क्वेअर येईल त्याला इकडे मल्टिप्लाय केलं, सो इट विल बी C1 झेड स्क्वेअर. दुसरं पण तेच आहे. सो सॉल्व वाय झेड डी एक्स प्लस 2ZX dy minus 3xy dz equal to 0. We observe that the given equation is homogeneous, कारण सगळ्यांची डिग्री काय 1 आहे, अँड इज इंटिग्रेबल ऑल्सो. आता हे इंटिग्रेबल आहे का नाही हे डायरेक्ट म्हटलेलं आहे, असं इथे पण तसंच म्हटलं आहे, पण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे ते 6 डेरिव्हेटिव्ह काढून. ओके, सो इट विल बी इंटिग्रेबल. इथे पण तसंच म्हटलेलं आहे, ऑलरेडी इंटिग्रेबल आहेच ते. नंतर मग px प्लस qy प्लस rz काढली, ती व्हॅल्यू परत 0 आली. सो अप्लाय द सेम रूल नंबर 2, दॅट इज x इक्वल टू uz आणि y इक्वल टू vz. सो dx आला, dy आला, पुटिंग ऑल द व्हॅल्यूज. परत ही dz कोएफिशियंटची व्हॅल्यू 0 आली. अगेन इथे z क्यूब हा हायेस्ट कोएफिशियंटचा व्हेरिएबल आहे, सो डिवाइड बाय z क्यूब वी गेट vdu प्लस 2u dv इक्वल टू 0. बाय अप्लाइंग व्हेरिएबल सेपरेबल, सो du अपॉन u इक्वल टू मायनस 2 dv अपॉन v, कारण ही टर्म इकडे टाकली सो मायनस झाली ती. आणि मग इंटिग्रेट केलं तर लॉग u मायनस 2 लॉग v इकडे उजवीकडे प्लस लॉग C1, तर मायनस इकडे प्लस होऊन जाईल. सो लॉग u प्लस 2 लॉग v इक्वल टू लॉग C1. हा 2 इथे पॉवरला जाईल, सो लॉग u प्लस लॉग v स्क्वेअर इक्वल टू लॉग C1. लॉग a प्लस लॉग v म्हणजे लॉग ऑफ a इंटू b, सो लॉग ऑफ u इंटू v स्क्वेअर इक्वल टू लॉग C1. Cancelling log on both sides, you get uv square equal to C1. Again putting the value of u and v, that is u is your x upon z and v is your y upon z, so put that value equal to C1. LCM is your z square, z into हा z square म्हणजे z cube. तर हा z cube मी उचलतो आणि इकडे टाकतो, मग इथे उरला फक्त xy square, so xy square equal to C1 into इकडचा झेड क्यूब आला, सो C1 इंटू झेड क्यूब, अँड दॅट इज युअर फायनल सोल्युशन. ओके, एक्झाम्पल नंबर 3 बघा. आता पहिले 2 एक्झाम्पलचे होते ते कसे होते रे, रूल नंबर 2 चे होते की जिथे px प्लस qy प्लस rz काय आला तुमचा 0 आला. पण आता एक एक्झाम्पल असं बघूया की जिथे px प्लस qy प्लस rz हा नॉन झिरो येतो. सो सॉल्व z इंटू झेड मायनस वाय dx प्लस z इंटू झेड प्लस x dy plus x into x plus y dz equal to 0. Comparing it with p dx plus q dy plus rz, so p is your this, q is your this and r is your this. It is obviously homogeneous कारण सगळ्यांची डिग्री काय 1 आहे. हे इंटिग्रेबल पण आहे, ते 6च्या 6 रेशो काढून बघा, सगळे इक्वल येतील. त्याच्यामुळे इथे परत काही करायचा प्रयत्न केलेला नाही, सगळे काय आहेत ते इंटिग्रेबल आहेत. So we found directly the value of px plus qy plus rz. So p ला x ने, q ला y ने आणि r ला z ने, सगळ्यांची ॲडिशन केली. त्या टर्म काही कॅन्सल झाल्या पण काही उरल्या, सो इट विल बी नॉन झिरो. म्हणजे हा आहे रूल नंबर फर्स्टचा एक्झाम्पल. मग तेव्हा आपण रो घेतो आणि रो म्हणजे असतो तुमचा 1 अपॉन px प्लस qy प्लस rz, म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू. सो इट विल बी 1 अपॉन दिस. ओके, यातनं झेड कॉमन येईल तुमचा, सो 1 अपॉन झेड इंटू उरलेल्या व्हॅल्यूमध्ये एक्स झेड प्लस वाय झेड प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय इक्वल टू 2 फोड केली तर ह्या 2 टर्म येतील, दॅट इज 1 अपॉन झेड प्लस एक्स इंटू एक्स प्लस वाय. ओके, या 2च्या टर्मची फोड करायची. ओके, नाउ मल्टिप्लाय द गिवन इक्वेशन बाय रो. इंटिग्रेटिंग फॅक्टर आठवतं, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, त्या फॅक्टरने आपण काय करायचो, सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचो. सो मल्टिप्लाय द गिवन इक्वेशन बाय रो, म्हणजे याने या रोने सगळ्या इक्वेशनला काय करायचं, दिलेल्या मल्टिप्लाय करायचं, याला p ला q ला आणि r ला. सो केलं. पुटअप केल्यानंतर इथला z प्लस x आणि z कॅन्सल, सो उरला फक्त dy अपॉन x प्लस वाय प्लस इथे पण x प्लस वाय कॅन्सल, सो x dz
अपॉन झेड इंटू झेड प्लस एक्स, आणि इथे फक्त झेड झेड कॅन्सल होतो. इथे एक टर्म एक्स्ट्रा घेतली मी, प्लस एक्स आणि मायनस एक्स. सो झेड प्लस एक्स मायनस वाय ही टर्म एक्स्ट्रा आहे, ती घालवण्यासाठी मायनस घेतली बघा, प्लस एक्स मायनस एक्स. ॲक्च्युली हा आहे झेड मायनस वायच, पण फॉर सिम्प्लिफिकेशन मी इथे एक्स काय घेतला, एक्स्ट्रा घेतला. बाकी या दोन टर्म मी आत्ता एक्सप्लेन केला कॅन्सल केल्यानंतर. सो दॅट विल बी इक्वल टू 0. आणि इथला डिनॉमिनेटर झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. नाव ह्या टर्मला जर असं लिहिलं देन इट विल बी सेम. बघा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय जर केला, झेड प्लस एक्स मायनस वाय, बघा आली. झेड प्लस एक्स मायनस असल्यामुळे तो पण मायनस वाय होईल, अपॉन दोघांचं मल्टिप्लिकेशन जे एक्स प्लस वाय इंटू झेड प्लस एक्स. सो हे थोडंसं लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशनसाठी हे केलेलं आहे. याची फोड तुमची ही येते, बाकी दोघं सेम. प्लस डी एक्स अपॉन प्लस डी वाय अपॉन एक्स प्लस वाय, प्लस इथे पण एक्स अपॉन झेड इंटू झेड प्लस एक्स, याला आपण असं लिहिलं दॅट 1 अपॉन झेड मायनस 1 अपॉन झेड प्लस एक्स. आणि क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर झेड प्लस एक्स मायनस झेड म्हणजे झेड झेड कॅन्सल, उरतो फक्त एक्स अपॉन झेड इंटू झेड प्लस एक्स, डी झेड इक्वल टू 0. गॉट इट. आणि मग आता बघा, माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा, जे वरती मागच्या लेक्चरमध्ये मी सुरुवातीलाच 17-18 फॉर्म्युले जे सांगितले होते त्यातलाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. डी एक्स अपॉन एक्स प्लस वाय आणि डी वाय अपॉन एक्स प्लस वाय, दोघांचा बेस सारखा. सो डी एक्स प्लस डी वाय अपॉन एक्स प्लस वाय कॉमन झालं. ओके. नंतर डी झेड अपॉन झेड प्लस एक्स आणि डी एक्स अपॉन झेड प्लस एक्स, बरोबर आहे का. दोघांनाही मायनस आहे, सो मायनस कॉमन काढतो मी. इथं ब्रॅकेट टाका, तो टाकायला विसरला आहे. सो पुट ब्रॅकेट हिअर. दोघांचा बेस सारखा आहे झेड प्लस एक्स, म्हणजे डी एक्स प्लस डी झेड अपॉन झेड प्लस एक्स, मायनस कॉमन आहे. प्लस उरतो कोणता, फक्त डी झेड इंटू 1/z म्हणजे डी झेड अपॉन झेड इक्वल टू 0. आणि मग डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल, बघा एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह वर आहे डी एक्स प्लस डी वाय, झेड प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह वर आहे डी एक्स प्लस डी झेड, तर त्याचा फॉर्म्युला असतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सो लॉग ऑफ एक्स प्लस वाय मायनस लॉग ऑफ झेड प्लस एक्स प्लस लॉग झेड इक्वल टू लॉग C1. लॉगमध्ये रूल आहे की लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी असेल तर लॉग ऑफ ए इंटू बी, त्याच्यामुळे लॉग ऑफ एक्स प्लस वाय इंटू झेड झाला. आणि मायनस असल्यामुळे लॉगमध्ये रूल आहे परत की लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, त्याच्यामुळे हा खाली जाईल. सो इट विल बी लॉग ऑफ एक्स प्लस वाय इंटू झेड या दोघांच्या ॲडिशनमुळे, आणि हा मायनस असल्यामुळे हा खाली जाईल झेड प्लस एक्स इक्वल टू लॉग C1. कॅन्सलिंग लॉग ऑन बोथ साइड्स, सो यू गेट एक्स प्लस वाय इंटू झेड अपॉन झेड प्लस एक्स इक्वल टू C1. झेड प्लस एक्सला परत उचला आणि इकडे टाका, तो इकडे मल्टिप्लाय होईल. सो एक्स प्लस वाय इंटू झेड इक्वल टू C1 इंटू झेड प्लस एक्स. Okay, so this is about the examples on rule number 1st, and also we see the examples before this example on rule number 2nd. आता परत तुमचं काम असं आहे की पुस्तकात ह्याच टाईपचे अजून 7-8 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, त्यामुळे ते पुस्तक काढा लायब्ररीतून आणि ते एक्झाम्पल सॉल्व करायची प्रॅक्टिस करा. सो दिस इज अबाउट द युनिट नंबर 2nd. 3 मेथड आहेत. फॅफियन डिफरन्शियल इक्वेशन किंवा ज्याला म्हणतो आपण टोटल डिफरन्शियल इक्वेशन. प्रॅक्टिकलमध्ये सिमिलर टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून ऑलरेडी दिलेलेच जातील, तिथून पण ती तुमची प्रॅक्टिस होणारच आहे. ओके, तर अशा पद्धतीने मेथड सेम आहे, 3 मेथड आणि त्याच्यावरचे खूप सारे एक्झाम्पल्स. 3 एक्झाम्पल मी दोघंही समजून दिलेले आहेत, तिघही मेथडवरचे. या पद्धतीने उरलेले खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे पुस्तकात सॉल्व आहेत, ते परत सॉल्व करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काही अडचण आली तर मला भेटा, मला विचारा. तर इथे तुमचं युनिट नंबर 3 जे आहे 402Bचं हे इथं संपतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 4 घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.